Okay, let's say student now started up the new point of the Windows 11 installation कशी केली जाते, विंडोज 11 ॲक्टिवेट कशी केली जाते किंवा विंडोज 11 इन्स्टॉलेशन करताना कोणकोणत्या एररचं आपल्याला बघावं लागतात. सर्वात पहिले आपल्याला विंडोज इन्स्टॉलेशन करायला बुटेबल पेनड्राईव्हची गरज असते, ती किंवा रुफस किंवा व्हेंटॉयनी बनते. रुफसचं मी अजून तुम्हाला बनवून दाखवलेलं नाही, मी प्रॅक्टिकल तुम्हाला मी एखाद्या दिवशी करून दाखवल की रुफसचं पेनड्राईव्ह कसं बनवायचं, आपलं व्हेंटॉयचं पेनड्राईव्ह कसं बनवायचं. फर्स्ट तुम्हाला सिस्टमला पेनड्राईव्ह इन्सर्ट करायचं आहे आणि इन्सर्ट केल्याच्यानंतर पेनड्राईव्ह तुम्हाला ती तुमची सिस्टमची बुटकी असेल. समजा आता लेनोला बुटकी F10 असेल किंवा F11 असेल. डेलची याला F2 की असते, F12 की असते. F12 की करून सिलेक्ट बूट डिव्हाइस करून सिलेक्ट बूट डिव्हाइस त्याच्याने डायरेक्ट विंडोची इमेज ओपन होती. त्याच्यानंतर आपल्याला लँग्वेज वगैरे सेट करायची आहे. लँग्वेज वगैरे सेट करून इथं आपल्याला नेक्स्ट करायचं आहे. नेक्स्ट केल्याच्या नंतर इन्स्टॉल विंडोज करायचे आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथं त्याचं व्हर्जन सिलेक्ट करायचं आहे. व्हर्जन आपल्याला कोणतं लागतं त्याचं, तर 11 प्रो ॲडिशन्स वगैरे त्याचं व्हर्जन आहेत. ओके 11 प्रो वर्कस्टेशन मी सिलेक्ट केलेलं आहे किंवा 11 प्रो एन. त्याच्यानंतर आपल्याला इथं विंडोज सेटअपमध्ये तुम्हाला एक लायसन ॲक्सेप्ट करायचं आहे. इथं ॲप्लिकेबल नोटीस इन द लायसन टर्म तुम्हाला ॲक्सेप्ट करायचं आहे. मग तुम्हाला नेक्स्टची परमिशन भेटेल. त्याच्यानंतर तुम्हाला कस्टम आणि इन्स्टॉलेशन अँड द ॲडव्हान्स ओके हे ठिकाण तुम्हाला इन्स्टॉल करायचं आहे, टिक करायचं आहे. त्याच्यानंतर पार्टिशन सिलेक्ट. इथं पार्टिशनमध्ये कधी काय होतं की पार्टिशन शो करत नाहीत. तर समजा तुम्ही पीसीवर करत असाल तर पीसीवर पार्टिशन शो करत नाही. मग अशा वेळेस तुम्ही पीसी ओपन करून साठा केबल वगैरे असेल ती चेक करायची आहे आणि साठा केबल चेक केल्याच्यानंतर त्याला नवीन साठा केबल वगैरे इन्सर्ट करायचे आहे. ओके त्याच्यानंतर न्यू, ठीक आहे. इथं न्यू तुम्हाला वर्ड दिसत असेल, हा न्यू बरोबर, हा न्यू वर्ड दिसत असेल. ह्या न्यूला टिक करून तुम्हाला एक पार्टिशन तयार करू शकता. त्याच्यानंतर इथं तुम्हाला फक्त कॉफी विंडोज फाईल ती 2 मिनटात होईल. गेटिंग द रेडी इन्स्टॉलेशन्स, जर तुमच्याकडे SSD असेल तरच तुम्ही ही विंडोज 11 ट्राय करू शकता, अन्यथा ही विंडोज 11 तुम्ही ट्राय करू शकत नाही. तुमच्याकडे हार्ड डिस्क विथ विंडोज SSD असेल 256ची, तरी पण आपली विंडोज 11 एकदम स्मूथमध्ये चालते. ती पण NVMe लागते. गेटिंग फाईल रेडी इन्स्टॉलेशन, इथे तुम्हाला तुमच्या सिस्टमवर डिपेंड आहे, तुमची सिस्टम किती फास्ट आहे. तुमची सिस्टम कमी असेल तर आपण काय करू शकत नाही. नंतर ती सिस्टम रिस्टार्ट होणार 9 मिनटात. सिस्टम तुम्ही 9 सेकंदात तुमची ऑटोमॅटिक रिस्टार्ट होणार. रिस्टार्ट झाल्याच्यानंतर तुम्हाला इथं विंडोज 11 सेटअप येणार, म्हणजे तुमची जी लँग्वेज वगैरे आहे, कंट्री वगैरे आहे, कंट्री युनायटेड स्टेट वगैरे तुमची जी लँग्वेज कंट्री वगैरे आहे. त्याच्यानंतर तुमची कीबोर्डची भाषा तुम्हाला सेट करायची आहे इथं. ओके त्याच्यानंतर वायफाय जर तुम्हाला इथं नसेल तुम्हाला Shift+F10 दाबायचं आहे. तिथे तुम्हाला OOBS फ्लॅश बायपास रूम, ओके BAY/PASS पास ROM एंटर मारायचं. तुमचं सिस्टम डायरेक्ट रिस्टार्ट होईल आणि तुम्ही ह्या पॉईंटला येऊन पोझिशन डायरेक्ट ही जी पॉईंट आहे हा पॉईंटला येऊन पोझिशन. मग तुम्ही नेक्स्ट केलं, दॅट द इन्स्टॉल ऑफ विंडोज 11. ओके जर तुमची विंडोज ॲक्टिवेट नसेल तर तुम्ही ॲक्टिवेटचं पण मी एक व्हिडिओ बनवणार आहे. धन्यवाद.